पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल आपण बघितलेला हा जो श्लोक आहे, असंशयम महाभावो मनो दुर्निग्रहम चलम, म्हणाले खरोखरच सत्य आहे की मन हे दुराग्रही आहे, प्रमाथी आहे, बलवान आहे, दृढ आहे, याबद्दल संशय नाहीच आहे। तुझ्या मनात जे आलं त्या वाटण्यामध्ये मी कुठे नाकारत नाही। प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर उपाय नाही असं नाही। त्यावरचा जो उपाय आहे तो अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते। अभ्यास आणि वैराग्य ही जी जोडी आहे, ती जोडी मनुष्याला ह्या दोघांच्या अवलंबानंतर या चंचल मनाला नियंत्रणात आणण्याकरता मदत करते। ती मदत करते हे सांगत असताना आधीच अर्जुनाने म्हटलेलं आहे की भगवंता, अरे हा निग्रह करायला जावं आणि मनाला नियंत्रणात ठेवावं असं म्हटलं तर जो जो नियंत्रण त्या मनावर प्रस्थापित करायला जावं तो मन अधिक उफाळून उसळी घेऊन वर येतं। म्हणजे निग्रह हा मनाला नियंत्रणात ठेवण्याच्या ऐवजी मनाला चंचल करण्याकरता लाभदायीच ठरतो। तो त्या पातळीवर मनाच्या दृष्टीने लाभदायीच होतो। आता हा विषय आपण काल पाहिला, काजे या मनाचे एकनिके, शेवटचा जो मुद्दा आहे तो। पण या मनाचा म्हणाले एक सुंदर असा गुणधर्म आहे की या मनाला जे आवडतं, जे हे देखिले गोडीची या ठाया सोके, त्यांनी एकदा एखाद्या पदार्थाची, वस्तूची, गोष्टीची गोडी अनुभवली की मग मात्र म्हणाले त्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये म्हणजे मनाच्या ठिकाणी जी ओढ निर्माण होते किंवा त्या व्यक्तीचं अंतःकरण त्या दिशेने अधिकाधिक ओढ घेतं। ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत जाईजे। म्हणून मनाला असाच अनुभव दाखवत जा, त्याच अनुभवाच्या सुखाची गोडी त्या मनाला दाखवावी की जेणेकरून त्याला पुन्हा पुन्हा तो अनुभव, पुन्हा पुन्हा तो आनंद घेण्याची इच्छा व्हावी। आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं, म्हणून अनुभव सुखाची कवतिके दावीत जाईजे। कोणता एक गुणधर्म मनाचा भगवंतानी समोर दिला? मनाला जे पटलं, मनाला जे आवडलं त्याच्याकरता मन पुन्हा पुन्हा अधीर आहे, उत्सुक आहे, त्याच्या मागे ते धावणार आहे। आता पुढे ते म्हणतात, असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मती वश्यात्मना तु यतता शक्यो वाप तुम उपायतः। म्हणाले पुढे, असंयतात्मा योगो दुष्प्राप इति मे मती। भगवंत सांगतात की हे बघ, असं माझं बुद्धी किंवा असा माझा विचार
असा माझा इति मे मती, ही माझी निश्चित अशी विचारधारा आहे. काय आहे ते म्हणाले, असंयतात्मा योगो दुष्प्राप इति. म्हणाले ज्या माणसाचं मन नियंत्रणात नाही, ज्याच्या ठिकाणी अनियंत्रित मनाचा खेळ सातत्याने चालू आहे, अशा माणसाच्या ठिकाणी किंवा अशा साधकाच्या ठिकाणी योगो दुष्प्राप, योग हा अत्यंत कठीण आहे. त्याला योग प्राप्त होणार नाही. काहीतरी डिसिप्लिन, काहीतरी शिस्त त्याला आवश्यकच आहे. म्हणाले वश्यात्मना तू यतता. म्हणाले मन वश आहे तर यतता प्रयत्नाने शक्यो वाप्तुम उपायतः. म्हणाले काहीतरी उपाय केले गेले, कोणता ना कोणता तरी मार्ग निवडला आपण, जसा आपल्यापुरता निवडू. आता उपासना करताना काही जण म्हणतात नाही पहाटे लवकर उठावं, 4 वाजता उठून उपासना करावी, ती ब्राह्ममुहूर्त आहे, ती वेळ उपासनेला चांगली आहे. दुसरा म्हणतो तुमचं ठीक आहे, तुम्ही सांगता सकाळी उठावं, पण आम्ही सकाळी उठणारे लोक नाहीच आहेत, आम्ही उशिरा उठणारे लोक आहोत, ते काही आम्हाला जमायचं नाही. तो मनुष्य म्हणतो चला आपण उशिरा उठत असलो तर काय झालं, आपल्याला जे काही साधन करायचं आहे, जो काही अभ्यास करायचा करू, उशिरा उठून करू. 4ला उठून केला म्हणजेच अभ्यास होतो आणि 6ला उठून केला तर अभ्यास होत नाही, असं काही नाही आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की यतमान जो प्रयत्नशील आहे आणि जो आपल्या ठिकाणी प्रयत्नाने आपल्याला काही प्राप्त करू इच्छितोय, त्याला हवं आहे. योगामधलं काही ना काहीतरी आनंद पाहिजे आहे, योगामधले काही ना काहीतरी लाभ पाहिजेत. आज आता आपण बघतो जगभर लोक किफिट योगा करतच असतात, काय त्याचे लाभ मिळत नाही का? जरूर मिळतात. त्याही लोकांना त्यांच्या ठिकाणी योगाचे आसनांचा अभ्यास करून, प्राणायाम करून जे ताजंतवानं वाटतं, जे बरं वाटतं, जे उत्साहवर्धक वाटतं, जे दिवसभर त्यांना अगदी फ्रेश ठेवतं, असं मनुष्य वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्या ठिकाणी बोलतो. काही त्याच्यापेक्षा अधिक बोलतात. काही असं म्हणतात की या आसन प्राणायामाच्या अभ्यासापासून आमचं अंडरस्टँडिंग वाढलं, कुणी म्हणतं आमचं स्मरण वाढलं, कुणी म्हणतं आमची एकाग्रता वाढली. म्हणजे काही प्रयत्न केले तर त्याच्यामधून काही फल मिळतच नाही असं नाही. पण यांनी इथे सांगितलं की मनाला त्याच्याकरता थोडं तरी वश करावं लागतं. म्हणजे रोज माझ्याकडनं साधना झाली पाहिजे एवढा तरी मनाकडे आग्रह पाहिजे, की 15 मिनिटाची का असेना, अर्धा तासाची का असेना, पण साधना माझ्याकडनं आज केलं 4 दिवस नाही केलं असं जर व्हायला लागलं तर ते म्हणतात त्या मनावरती कुठलंच नियंत्रण नाही, तुम्हाला मन वश नाही, असं भगवंताला आपल्याला सांगायचं आहे. ते म्हणतात मला माहिती आहे की चंचल माणसाला कधीच हा योग वश होत नाही, परंतु ज्यांनी मनाला थोडं तरी वश करून घेतलं आहे त्यांनी कोणता ना कोणता मार्ग जर अवलंबला तर त्याला त्या मार्गाने का होईना पण थोडं काही प्राप्त होण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रयत्न करावाच लागतो. म्हणून ते सांगतात इथे वश्यात्मना तू यतता, यतमान राहावं लागेल, प्रयत्नशील राहावं लागेल. शक्यता, शक्यो म्हटलंय त्यांनी इथे, शक्यो वाप्तुम उपायतः. ही शक्यता निर्माण होते, लगेच त्याला प्राप्त होतं असं नाही आहे. म्हणजे अशी मोठी मोठी आश्वासनं देऊन ठेवली नाही आहेत. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिघती कही, तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. ते सांगतात की एरवी विरक्ती जयासी नाही, ज्याला बिलकुल अंतःकरणामध्ये कशाच्याही पासून दूर होण्याची तयारी नाही, त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्याची आवड, त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्याची इच्छा हीच बलवान आहे. गरम भात पाहिजे, हो पाहिजे, वाहन असंच पाहिजे, हो पाहिजे. काही काहींना शौक आहे दर 4 महिन्याला गाडी बदलावी, दर वर्षाला घराचं इंटिरियर बदलावं, शौक आहेत, उत्साह आहेत आणि इच्छा आहे की या प्रकारानेच आपण आपलं जीवन जगावं. वास्तविक पाहता 1-2 वर्षाला काय घराचं इंटिरियर बदलणार, पण बदलले, सगळे पडदे बदलले, रंग बदलला, काय महिनाभर कुठेतरी इकडे तिकडे जाऊन राहतात, सगळं घर चांगलं छान चकाचक होतं, पुन्हा येतात. म्हणजे घरावरती आम्हाला आवडतं, आम्हाला छान आवडतं, आम्हाला सुंदर आवडतं, त्याकरता आपण किती त्याच्या आहारी जायचं असं आपल्याला वाटतं. ते म्हणतात ठीक आहे, ही मिडल क्लास मेंटॅलिटी आहे,
हे मध्यमवर्गीय माणसाचे विचार आहेत. तो असेच विचार करतो, मोठी माणसं असा करत नाहीत, जे असेल ते. परंतु तो या प्रवृत्तीमध्ये, या संसारामध्ये आसक्त आहे एवढं मात्र निश्चित, की त्याला त्याचीच गोडी आहे एवढं मात्र निश्चित. म्हणाले एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न निगती काही, ते बिलकुल कोणत्याच अभ्यासाकडे वळत नाहीत. त्यांना कोणत्याच प्रकारचा अभ्यास आवडत नाही, भक्ती आवडत नाही, त्यांना कर्माचा सुद्धा आधार घ्यावासा वाटत नाही. योगासारखा विषय थोडा कष्टप्रद आहे, त्याच्याकडे तर ते वळतच नाहीत. भक्ती करता ते म्हणतात आमची एवढी श्रद्धाच नाही, आम्हाला त्याची गरजच वाटत नाही. त्यामुळे ते कोणत्याच दिशेने अभ्यासाला तयार होत नाहीत. तर या नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. अहो म्हणाले अर्जुना, असं वाटतं का तुला की आम्हाला हे कळत नाही आहे आणि आम्हाला हे मान्य नाही आहे, कबूल नाही? आम्हाला कबूलच आहे की मनुष्याच्या ठिकाणी विरक्ती नाही, त्याला साधन करण्याची, अभ्यास करण्याची इच्छा नाही. परी यमनियमांची या वाटा न वचिजे, काही वैराग्याची से न करीजे, केवळ विषय जळी टाकीजे बुडी देऊनी. अहो म्हणाले कसं आहे, यमनियमांची या वाटा न वचिजे, यम आणि नियम ज्या मार्गाने जातात त्या मार्गावरती बिचाऱ्याला चालण्याचा सराव तर सोडाच, पण ते कोणत्या गल्लीचं नाव आहे हे त्याला माहीत नाही, की कोणत्या गल्लीत ते यमनियम राहतात. आपल्याला काही माहीत नाही बाबा. मला काही वैराग्याची से न करीजे, त्याला कधी वैराग्य नावाच्या गोष्टीची आठवण पण होतो. कशा करता हे वैराग्य वगैरे कशा करता पाहिजे? आपण राहतोय, सुखात राहू, उत्तम राहू, आजच्याहीपेक्षा अधिकाधिक चांगले उपभोग आपण उद्या जीवनामध्ये घ्यावेत आणि त्या उपभोगाचा आनंद घेत आपलं जीवन आपण जगावं. यामध्ये अशा प्रकारे सगळं सोडून राहण्याची, अशा प्रकारे सगळं टाकून जीवनाकडे पाहण्याची, जे मिळेल त्याचा त्याग करण्याची अशी काय आवश्यकता आहे? म्हणाले या झाली या मनसा कही, युक्तीची कांबी लागली नाही. म्हणाले कसं झालं, त्याला वैराग्याची आठवण होत नाही आणि केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी. केवळ विषयांच्यामध्ये, केवळ लौकिक उपभोक्तावादामध्ये, मटेरियलिझममध्ये तो रमलेला आहे. त्याला सगळ्या मटेरियलिस्टिक मिळणाऱ्या सुखांच्यामध्ये त्याला आनंद आहे आणि म्हणून तो त्याच्यातच फिरत राहतो. त्याला तेच आवडतं. आज नवीन सिनेमा कोणता आला, आज नवीन मॉल कोणता उघडला, बाजारामध्ये आता नवीन ट्रेंड काय आहे कपड्यांचा, आता नव्याने काय आलं आहे बाजारात, म्हणजे काय इक्विपमेंट्स आहेत, काय घरात वापरायच्या काही ना काहीतरी वस्तू आहेत, नाही तर काय कापडामध्ये आलेला वेगवेगळा फरक आहे. आज काय सोफ्याचं कापड घ्यायला गेलो, उद्या काय चादरी घ्यायला गेलो, परवा काय आणखीन घ्यायला गेलो. कारण रोज बाजारात नवीन काहीतरी येतच आहे. मग जुनं टाकून द्यावं, आज क्रोकरी आणावी, उद्या आणखीन काही आणावं, चाललं आहे. म्हणाले हा त्या विषय, यातनं त्यात, त्यातनं त्यात, याच गोष्टीमध्ये तो फिरत राहतो. म्हणाले टाकी जे बुडी देऊनी, त्यात तो आकंठ बुडलेला आहे, अगदी पुरता बुडलेला आहे. या झाली या मनसा काही, म्हणाली युक्तीची कांबी लागली नाही. असं का होतं म्हणाले, कारण या झाली या मानसा काही, म्हणाले याला जन्माला आल्यापासून कधीच युक्ती म्हणजे योग म्हणजे जोडलं जाणं किंवा नियंत्रण, शिस्त या कशाचा चिमटा बसलेला नाही. त्याच्यात त्याला कधी अडकवलं. युक्तीची कांबी म्हणजे कांब, कांब याचा अर्थ शासन, दंड, तो काही त्याच्यावरती बसलेला नाही आहे. चिमटा, दोन्ही अर्थ घेतलेत त्यांनी. लागली नाही तरी निश्चल होईल काही केसेनी सांगे. आता जर मन जसं वाटतं तसं जर त्याला वागण्याची सवय झाली तर आता त्या व्यक्तीचं मन नियंत्रणात येईल हे कसं सांगावं? त्याला नियंत्रण येणं फार अवघड आहे. आणि म्हणून म्हणाले म्हणून मनाचा निग्रह होय, ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. म्हणाले आता म्हणून मनाचा निग्रह व्हावा असा उपाय जो आहे त्याचा तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. म्हणाले आता त्याचा जर एकदा आरंभ केला, त्याची जर एकदा सुरुवात केली, उपाय जो आहे तो आरंभी, मग तो त्याचा जर आरंभ केला, तो उपायाला जर सुरुवात केली
तर काही ना काहीचा अभ्यास सुरू झाला, कोणत्या ना कोणत्या तरी साधनावरती मन जर स्थिर झालं तर म्हणाले मग काय होईल, मग काय होईल ते पाहत राहा, मग त्याच्यामध्ये काय बदल होईल तर तुम्हाला लक्षात येईल. जरी योग साधन जितुके तरी योग साधन जितुके ते आघवेची काय लटिके. म्हणाले जे योगाचं साधन आहे, जो साधन मार्ग आहे तो काय खोटा आहे, तो सगळा मार्ग काय खोटा सांगितलेला आहे. परी आपण पया अभ्यास न ठाके हेची म्हणे. म्हणाले तुला अभ्यास करता येत नाही, तुझ्याच्यानी अभ्यास होत नाही असं म्हण, या मार्गामधून फारसे काही लाभ आहेत असं वाटत नाही, हे खोटं आहे सगळं असं म्हणू नकोस. तुला करायचं नाही असं म्हण, करून तर पहा थोडंसं. करून पाहिल्यावर त्याचा अनुभव काय येतो तुझ्या येईल लक्षात. म्हणून म्हणाले अंगी योगाचे होय बळ तरी मन केतुले चपळ काय महदादी हे सकळ आपण हे अंगी योगाचे होय बळ. जर आपल्या ठिकाणी योगाला बलवान केला, आपल्या ठिकाणी आपण योग साधनेमध्ये स्थिर झालो तरी मन केतुले चपळ, मन कितीही चपळ असलं तरी काय महदादी हे सकळ आपण हे. महत्पासून जे पृथ्वी या ठिकाणी जो काही जन्म आहे, मानवाचा जन्म नाही, हे सगळं काही या पृथ्वी तलावर जन्माला आलेलं आहे, ते सगळं ज्याच्यातून जन्माला आलं आहे ते महत्त्व आहे. त्या महत्त्वानंतर अहंकार तत्व आहे, म्हणजे मूळ प्रकृती आहे. त्या मूळ प्रकृतीनंतर अव्यक्त आहे आणि अव्यक्तानंतर पहिलं महत आहे. आता त्यांनी सांगितलं की महदादी म्हणजे महत्त तत्वापर्यंत सर्व काही जिंकून घेण्याचं सामर्थ्य योगबळाने मनाच्या ठिकाणी येतं. मन तिथपर्यंत पोचू शकतं. आपण ते सांख्य तत्वज्ञान तेवढ्याकरताच पुन्हा पुन्हा घेतलं होतं की जिथे त्या महत तत्वापर्यंत शेवटचं आकाराला आलेलं अव्यक्तानंतरचं पहिलं आणि इथून उलटा प्रवास करत जाताना परमेश्वराकडे शेवटचं त्या महतापर्यंत पोचणं. तर म्हणाले तेथ अर्जुन म्हणे निके देव बोलती ते न चुके साच योग बळेसी न तुके मनोबळ. म्हणाले अगदी बरोबर आहे. तिथे अर्जुन म्हणतो की भगवंता तू बोलतोस त्याच्यात काही चूक नाही, त्यात काही अतिशयोक्ती नाही, त्याच्यात काही कमी जास्त नाही. देव बोलती ते न चुके, ते काही चूक आहे असं नाही आहे, बरोबरच आहे ते सगळं. साच खरंच आहे की योगबळाच्या बरोबर तुलना करायला काय मनोबळ उभं राहील? मनोबळ काय योगबळाबरोबर तुलना करू शकेल? नाही करू शकणार. परी तोची योगू कैसा केवी जाणो आम्ही येतुले दिया मातुही नेणो म्हणोनी मनाते जी म्हणो अनावर. पण म्हणाले परी तोच योगू कैसा केवी जाणो, परंतु तो जो योग आहे तो कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे आम्ही कसं जाणावं. आम्ही येतुले दिया मातुही नेणो. आम्ही असे आहोत की आम्हाला त्याची आत्तापर्यंत आम्ही येतुले दिया, आत्तापर्यंत आमचं आयुष्य गेलं, आम्हाला कधी योगाची वार्ता कळली, आम्हाला कधी योग म्हणजे काय आहे हे समजलं नाही. समजलं म्हणाले भगवंता, आजपर्यंत आम्ही कधीच तो योग जाणला नाही. म्हणून मनाते जी म्हणो अनावर हे. म्हणून म्हणाले आम्हाला असं वाटलं की जो मनात स्वाभाविक शंका आहे, कसं काय बुवा हे एवढं चंचल मन नियंत्रणात येईल या योगाने, काय बुवा या योगाचं एवढं सामर्थ्य आहे की ज्या सामर्थ्यामुळे मनाला नियंत्रण येईल असं वाटतं आहे भगवंताला. हा आता आघवे या जन्मा तुझेची प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा जाहला आजी. म्हणाले हा आता आघवे या जन्मा, किती जन्म मी फिरलो मला माहीत नाही म्हणाले. अर्जुन म्हणतो पण आता या जन्मात तुझ्या सहवासात आलो आणि आम्हाला या विषयाविषयी समजलं. आता आम्हाला कळतंय तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा जाहला आजी. आम्हाला आता इथे आज तुझ्यामुळे योगाचा परिचय झाला आहे. अयतीही श्रद्धेयोपेतो. आता अर्जुन म्हणतो. आता या ठिकाणी हा वरच्या श्लोकामधला अर्जुन हा ज्ञानेश्वरांचा अर्जुन आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्याकडून अर्जुनाच्या मुखामध्ये विषय टाकला आहे. आता पुढे खरंच अर्जुन बोलतो आणि मनात नेहमी लक्षात एक ठेवायचं, वरचा श्लोक आणि खालचा श्लोक याच्यावरच्या निरूपणामध्ये माऊली नेहमी संगती ठेवतात. त्या दोघांच्यामध्ये काही ना काहीतरी संगत
जोडलेली असते. त्या दोघांच्यामध्ये जे संधान आहे, जोडणं आहे, ती जोडणी अगदी बरोबर असते. फार कौशल्याने ते एका श्लोकाशी दुसरा श्लोक जोडतात. एक निरूपण संपवून दुसरं निरूपण सुरू करतात. एक अध्याय संपवून पुढचा अध्याय सुरू करतात. अध्यायाच्या इथे सुद्धा संगती आहे, तिथे सुद्धा जोडणी आहे. ते म्हणतात अयती श्रद्धयोपेतो योगात चलित मानसा. आता अर्जुन म्हणाला, ठीक आहे भगवंता, योगाबद्दल कळलं, चंचलपण मनाचं मला मान्य आहे, योगाचं बल तुला मान्य आहे, योग बलाने मनावर नियंत्रण करता येतं असं तू म्हणतोस, पण मन तितकं कह्यात राहत नाही असं मी म्हणतो. आता याच्यावरती माझा तुला एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे, श्रद्धयोपेतो, खरं सांगाल तर त्या माणसाची किंवा साधकाची किंवा त्या जिज्ञासूची पूर्णपणे श्रद्धा योगावर आहे. तू जर सांगितलं आहेस हा योग खरंच आम्हाला फलदायी होईल, हा योग आम्हाला खरंच काही साधनेच्या मार्गाने पुढे घेऊन जाईल असं आम्हाला वाटतं, ही श्रद्धा आम्ही अंतःकरणामध्ये मनोमन ठेवलेली आहे, जी आमच्या मनामध्ये चलित होत नाही. असं असून सुद्धा म्हणाले काय होतं, योगात चलित मानसा, श्रद्धेला आम्ही पक्के आहोत, पण प्रत्यक्ष योगाचा जो प्रयत्न करतो किंवा प्रत्यक्ष योगाचा अभ्यास करतो त्या अभ्यासापासून आम्ही ढळलो. तो अभ्यास आमचा राहिला, चलित मानसा, त्या अभ्यासापासून मन थोडं इकडे इकडे गेलं. त्याचं कारण काय आहे, एकाग्रतेने अभ्यास झाला पाहिजे. अभ्यास जर एकाग्रतेने नाही झाला तर योगाचा अभ्यास जरी चालू असला तरी त्याचं फल कसं मिळेल. जे साधा विषय आहे की आपण आसनं करतोय, आता काय, आता सगळ्यांनीच आजच्या भाषेत बोलत युटर्न घेतलेलं आहे. प्रत्येक साधना अशी काही वळली आहे की आता आपल्याला बोलायला त्याच्यावर जागाच नाही. जो आसनांचा अभ्यास करायला बसतो तो एकीकडे टी व्ही लावतो, नाही तर कानात बोळे घालतो, ऐकत राहतो आणि आसन करतो. ह्यानी काही होत नाही. मनाची एकाग्रता साधण्याकरता जर आसनाला बसायचं तर समोर टी व्ही लावून काय उपयोग, कारण मन अंतर्मुख कसं होणार. समजा आपण धरून चाला की आपण पद्मासनात बसलो, पद्मासन अवघड आहे सोडून द्या. आपण स्वस्तिकासनात बसलो, साधी मांडी घालून बसलो, डोळे मिटले, हे सुद्धा योगातलंच आसन आहे. त्यामुळे डोळे मिटल्यानंतर बॉडी कॉन्व्हर्सेशन किंवा बॉडी डायलॉग सुरू होतो. कारण तुम्ही बसलेले म्हणजे आपण मांडी घालून बसलेलो आहोत, आपल्याला कळतं आपली मांडी घातल्यावर आपली कंबर, कमरेखालचं शरीर आणि कमरेच्या वरचं शरीर, कारण आसनामध्ये सगळा तोल त्या कमरेवरतीच आहे की आपण कमरेवरच बसलो तरी कंबरच तोलून धरते शरीर. आता कमरेवरून जर सगळं वरचं शरीर तोलून धरायचं किंवा ते जर शरीर ताठ ठेवायचं, बसल्याबरोबर पहिल्यांदा आपले पोश्चरल डिफेक्ट्स आपल्याला कळायला लागतात. अरे आपले खांदेच झुकतात, अरे आपले खांदे वर होतात, अरे आपला एक खांदा खाली होतो, एक खांदा वर होतो, सगळं कळायला लागतं. ही बॉडी लँग्वेज ही आम्हाला मनाला कधी उमजेल, जेव्हा आम्ही त्या शरीराशी डायलॉग करू तेव्हा. आता इथे समोर टी व्ही चालू आहे, काय प्रोग्राम आहे, समोर टी व्ही चालू आहे, काय सिरियल आहे, सगळं लक्ष सिरियलमध्ये, इथे फक्त हातपाय हलतात. आणि म्हणून लोक म्हणतात की हा फिजिकल योग आहे, हा फक्त शरीराच्या पातळीवर शरीराची हालचाल आहे. योगासनामध्ये ही हालचाल अपेक्षित नाही आहे. योगासनामध्ये त्या एकेका हालचालीबरोबर मन आणि बुद्धी, योग म्हणजे जोडलं जाणं आहे. त्यामुळे शरीराबरोबर जोडलं जाणं, मन आहे ते बुद्धीबरोबर जोडलं जाणं, शरीर आहे ते मनाबरोबर जोडलं जाणं. म्हणजे ज्या क्षणी असं वाटलं आपल्याला की आपण मांडी घालून बसलोय, चांगले ताठ बसलोय, खांदे चांगले रुंद केलेत, मांडी घातली आहे, आता हात कसे ठेवायचे, या हाताची फ्लेक्झिबिलिटी किंवा ह्या हाताची लवचिकता किंवा ह्या हाताची हालचाल आम्हाला कशी करता येते. लक्षात येतं कुणाचं फ्रोझन शोल्डर आहे याला एरवी कळत पण नाही. म्हणजे आपल्या खांद्यामध्ये हालचाल करण्याकरता तेवढी ताकद नाही आहे किंवा तेवढे सांधे सुटसुटीत नाही आहेत. मग तो अरे हात असा ठेवल्याबरोबर इथे हात दुखायला लागला, माणूस सांगतो की इथे भयंकर हात दुखतो, आणि मग कारण काय हालचाल कोणतीच करत नाही ना. कामाकरता हालचाल केली तर कळेल की हात वर केला, हात खाली केला.
जर केलाच नाही, त्याला कळणारच नाही की माझ्या शरीरातले काय डिफेक्ट्स आहेत. हे तर फार खालच्या पातळीवर आहे. आपल्या शरीरातले दोष कळून घेणं ही आसनांमधली फारच प्राथमिक अवस्था आहे. पण आसनांमधली अवस्था जी मानसिक आणि बौद्धिक आहे ती त्या त्या आसनात आणखीन पुढे जाणारी आहे, की मन ह्या आसनामध्ये कुठे अधिक स्थिर होऊ शकतं. आम्ही जर बसलो तर बसल्यानंतर आमच्या मनाला जर स्थिर करायचं आहे तर कुठे करायचं? हृदयापाशी करायचं का आम्ही आमच्या विचारांच्या मध्ये नाकापासून खाली आमचे श्वास असे सोडून दिले? कंठापाशी करायचं का आम्ही नाभीपाशी करायचं? आम्ही करायचं कसं? आम्ही श्वास घ्यायचा कसा घ्यायचा? आमचा डायफ्रॅम आम्ही बसलो की आमचं जे श्वासपटल आहे ते श्वासपटल आहे ते आम्ही असं मुळे टाकून दिलेलं आहे ढिलं. शरीर जेव्हा ढिलं टाकलं तेव्हा हे शरीर ते काम करू शकत नाही. म्हणजे शरीराकडून योगाचा अभ्यास जर व्हायचा असेल तर शरीराच्या बरोबर मन जोडलं जायला पाहिजे, शरीराच्या बरोबर बुद्धी जोडली पाहिजे, शरीराच्या बरोबर जाणीव जोडली पाहिजे, म्हणजे अहंकार जोडला पाहिजे. म्हणजे ज्या आसनात आपण आहोत त्या आसनात बोटाच्या टोकापर्यंत आपल्या शरीरातली शक्ती आणि आपलं मन प्रवाहित होऊ शकतं का? मनाला व्यापक करता येतं का आपल्याला? आपल्या देहामध्ये मन जर फिरत असेल किंवा फिरवायचं असेल तर आम्ही त्या मनाला कसं फिरवावं? हात ठेवलेत मांडीवरती, आमचं मन पूर्ण हातातून त्या अगदी नखापर्यंत टोकापर्यंत मन जातं का? पाय हलवला, पायाच्या बरोबर मन प्रवाही होतं का? म्हणजे मन प्रवाही होतं का ही थिअरी नाही आहे. मन आणखीन कशात गुंतत नाही आणि मनाची एकाग्रता साधावी त्याच्याकरता केलेला प्रयत्न. आणि हा प्रयत्न असा आहे की देहाशी निगडीत ठेवून त्या मनाला जर पाहिजे तसं वळवत राहिलो तर मन गतिशील आहे, स्थिर होत नाही ना एका ठिकाणी, पण इन ॲक्शन त्याला फिरवत राहू. त्याला जर आम्ही त्या त्या हालचालीमध्ये फिरवत राहिलो तर मन तिथेच पोचलेलं असेल, त्याच्या बाहेर मन जाणार नाही. म्हणजे एका प्रकाराने मनाला एकाग्र केलं जातं त्या आसनामध्ये. ते आसन पूर्ण स्थितीला येतं, ते आसन हळूहळू समजायला लागतं. किंवा प्राणायाम करतो, श्वास कसा घेतो, श्वास कुठून जातो, तो श्वास फुफ्फुसात किती भरतो, तो श्वास फुफ्फुसात भरताना तो किती वर जातो, तो वर जाऊ द्यायचा आहे का नाही आहे, तो कुठेही प्राणायाम हा याच्या वर श्वास जाऊच द्यायचा नाही. जर प्राणायामामध्ये श्वास असा कुठेतरी वर न्यायला लागलो आम्ही श्वास घेऊन तर तो प्राणायाम फसला असं समजा आणि तो प्राणायाम आमचं नुकसान करेल असं दुसरं समजा. सगळा खेळ जो आहे तो इथपर्यंत आहे, जो लंग्समध्ये फुफ्फुसांमध्येच त्या प्राणवायूचं चलन आहे. मग त्याच्याकरता असणारे एक्झरसाइजेस, त्याच्याकरता असणारे व्यायाम वेगळे. विषय आपला आसनं नाही आहे. विषय आपला असा आहे की जी साधना, आता योग घेतला म्हणून साधना घेतली, यमनियमाची साधना आहे, त्या साधनेमध्ये पुढे आसन प्राणायाम साधना आहे, त्या साधनेमध्ये आणि त्याच्या पुढची आणखीन एक बहिरंग साधना प्रत्याहार आहे, त्या साधनेमध्ये आम्ही काय करतो? यमनियमाचा अभ्यास करताना सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या 5 गोष्टी सांगितल्या. की सत्याच्या बाबतीमध्ये आम्ही किती जागरूक आहोत, की आम्ही काही बोलतो ते जाता जाता तिथे अतिशयोक्ती करतो, जाता जाता कोणी खोटं बोलतो, जाता जाता कोणी टाळून देतो. एखादी गोष्ट नाही हे माहिती आहे नाही, काही कल्पना नाही बुवा, माहीत असतं पण कल्पना नाही बुवा असं माणसं म्हणतात. म्हणजे खोटंच बोलणं आहे. त्या माणसाला त्यांनी त्रास दिलाय असं नाही, त्याला अडचणीत आणलाय असं नाही, पण तो सांगतो नाही नाही हे जरा मला हवं होतं, नाही नाही ते काही जमणार नाही, संपला विषय. म्हणजे योगी म्हणून जो त्याचा व्यवहार आहे यमनियमांच्या अभ्यासाचा व्यवहार म्हणून तो काय वागतो हा प्रश्न नाही आहे. योगाच्या प्रांतामध्ये जर प्रवेश करायचा आहे तर प्रश्न आहे यमनियमांचा, की आम्ही सत्य
म्हणजे किती योग्य अधिष्ठानावर उभे राहतो आणि आमचा व्यवहार करतो. आम्ही अहिंसा म्हणजे काया वाचा आणि मन, भले एखाद्या वेळेला वाणीने आम्ही गोड गोड बोलत राहू, कारण आमचा स्वार्थ आहे, आम्हाला व्यवहारात ते भांडण नको आहे, ते भांडण आमच्या नुकसानीचं आहे म्हणून आम्ही भांडणार नाही. पण मनानीचे काही अर्थ नाही, त्यामुळे काय करणार, आता प्रसंग पडला, गोड बोलणं भाग आहे असं म्हणून मनुष्य गोड बोलतो. त्या गोड बोलण्याने काही लाभ आहे आणि त्या गोड बोलण्यामध्ये आम्ही अहिंसा पालन केली आहे असं होत नाही. या प्रत्येक पातळीवर आहे. शुचिता आहे, स्वच्छता. पहिल्यांदा त्या शुचितेचा विचार आपल्याकडे नियमांमध्ये म्हणाले, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी. या ठिकाणी हे एवढे 5 गोष्टी आहेत. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराची उपासना करावी, किती मनापासून करतो, तसंच शुचिता किती सांभाळतो, संतोष अंतःकरणात टिकतो का, तप काही जे करायला घेतो ते अगदी नेटकेपणाने बरोबर जसं करायला पाहिजे तसं करतो का, कुठलंही काम घेतलं, भराभरा आवरलं, गुंडाळलं, टाकून दिलं, बाजूला झालं. त्याच्यामध्ये 2 प्रकारांनी योग सांगितला आहे ना आपल्याला. योग कर्मसु कौशलम आणि समत्वम योग उच्यते. काल आपण पाहत होतो ती योगाची समत्वम योग उच्यते बाजू पाहत होतो, की माझ्या ठिकाणी सगळं जग आणि जगाच्या ठिकाणी मी. या 2 पातळींवरून आम्हाला जगाचे जी समता आहे, जो साम्य योग आहे, तो आम्हाला तिथे कळतो. दुसरं आता आपण पाहतो आहे, या ठिकाणी साधन मार्ग जेव्हा चालू राहतो किंवा साधनेचा व्यवहार जेव्हा सुरू होतो तेव्हा कौशल्य हा विषय पहिल्यांदा आहे. सत्य बोलतो किती कुशलतेने, कुशलता म्हणजे किती टू द कोर आहे, किती अंतरंगापर्यंत सत्य आहे, किती त्या बोलण्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे. खोटं नाही म्हणून खरं आहे असं नाही होत, खरं स्वतंत्रपणे खरं आहे. तसंच अहिंसा वगैरे वगैरे गोष्टींचं आपल्याला त्याचा तो विषय मांडायचा नाही. आपल्याला मांडायचा विषय इथे असा आहे की त्यांनी म्हटलं आहे, जो योगाच्या अभ्यासामध्ये आहे पण ज्याचं चलित मानस आहे, त्या चलित मानस शब्दाचा अर्थ फक्त आपण पाहतोय की अंतःकरण जे आहे ते किती त्याच्याशी जोडलेलं आहे, खूप प्रामाणिकपणे जोडलेलं आहे. तर या जन्मात तो काहीतरी प्राप्त करतो आणि तो म्हणतो की भगवंता या जन्मात एवढं प्राप्त झालं, पुढच्या जन्मात ह्याच्या पुढचं प्राप्त होईल. कारण बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. पुष्कळ जन्म घ्यायचे आहेत, पुष्कळ जन्मात साधना करायची आहे, त्यामुळे इतके सगळे जन्म साधने करता द्यायचे. या जन्मामध्ये काहीतरी मिळवलं, पण ह्याचं मन तितकं त्याच्यात नाही आहे आणि त्यामुळे तो चलित मानस आहे, अस्थिर मनाचा आहे किंवा करता करता सोडून देणार आहे, सोडून देता देता स्वीकारणार आहे किंवा सुरुवातीला खूप जोरदार करून एकदम सोडून देऊन पाठ फिरवून तो विषयच तो पूर्णपणाने आपल्या जीवनातून त्याचा उच्छेद करून तो वेगळंच जीवन जगतोय. ज्या योगाचा अभ्यास जे साधन म्हणून करत होता ते त्यांनी सोडून दिलंय. आता ते म्हणतात असा म्हणाले, इथे काय झालंय, तो अयती, त्याच्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो प्रयत्न सुटलाय. चला आता करायचं आहे, करून टाकू, अभ्यास आहे, झालं पाहिजे, ठरवलं आहे एवढी पोथी वाचायची, वाचली पाहिजे. हे जसं आहे की एक एक टिकमार्क करत जा, तसा हा योग साधनेमध्ये जर टिकमार्क करायला लागला, हा केला का, हो केलं, हे आसन किती वेळ केलं, इतका वेळ केलं, ध्यानाला किती वेळ बसला, 15 मिनटं बसला, पण मनच नाही लागलं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये रोजचा प्रयत्न आम्हाला आजच्यापेक्षा उद्या पुढे नेणारा पाहिजे. जर नसेल होत तर तिथे अर्जुनाचा प्रश्न आहे की हे तर सगळ्यांच्या बाबतीत होतच होतं. म्हणाले असं कुणीच ठामपणे सांगू शकत नाही की माझा प्रयत्न बिलकुल कमी होत नाही. म्हणाले जर का मी ठामपणाने साधना करत राहतो तर साधना करत असताना एकाग्रता का ढळते ते पण कोणी सांगू शकत नाही. का? कारण तो आपल्या मनाचा शोध घेत नाही किंवा तो आपल्या अंतरंगाचा शोध घेत नाही किंवा तो त्याच्यावरती विचार करत नाही, चिंतन करत नाही.
की बा काल जर ध्यानाला बसलो आणि माझं ध्यान बरं लागलं, तर आज ध्यानाला बसल्यावर ध्यान का नाही बरं लागलं? आपण जागलो रात्री म्हणून, आपण अधिक जेवलो म्हणून, आपण अधिक कष्ट केले म्हणून, कारणं काय की कोणत्या कारणाने? मग आम्हाला कारण कळलं. कारण कळलं की पुढच्या वेळी योगाच्या अभ्यासाकरता नाही बाबा, जागरण आपल्याच्यानी नाही होणार. दिवसभरात काय काम असेल त्यात आम्ही करू, पण आमचा उद्याचा योगाचा अभ्यास याच्यामुळे डळमळीत होत असेल तर आम्हाला ही ॲक्टिव्हिटी परवडणार नाही. आम्हाला ह्या प्रकारे तुमच्यावर हिंडणं फिरणं, सिनेमाला येणं, जेवायला उशिरा येणं आम्हाला नाही जमणार. आता असं प्रामाणिकपण किती राहतं? माणसाकडे राहत नाही. आता उद्या सवाई गंधर्व आले की चालले आम्ही सवाई गंधर्वला, परवा चांगला सिनेमा आला की चालले आम्ही सिनेमाला. ती दिवसा नाही, आपल्याला वेळ मिळत नाही, दिवसा रात्री चालले, जागरणं केली. अशाने योग साधतो असं होत नाही. ते म्हणतात असा जो प्रयत्नाला मुकलेला आहे पण योगाचा अभ्यास ज्यांनी स्वीकारला आहे, असा चलित मानस पुरुष आपल्या जीवनामध्ये योगापासून दूर आहे. योगात चलित मानस हा, योगाच्या अभ्यासामध्ये ज्याचं मन जितकं पाहिजे तितकं अगदी पूर्णपणाने स्थिर होऊन राहिलेले नाही. अप्राप्य योग संसिद्धीम काम गतीम कृष्ण गच्छती म्हणाले. हा असा जो आहे तो अप्राप्य योग संसिद्धी. म्हणाले याचा प्रयत्न सुटला आणि त्याला योगाची प्राप्ती झाली नाही, तर म्हणाले का गतीम कृष्ण गच्छती, तो कोणत्या, त्याला काय गती आहे? एकदा सिद्धी झाली नाही, योग सम्यक सिद्ध झाला नाही, योग संसिद्धी, योगाच्या ठिकाणी सगळ्या बाजूनी तो असा वरवर नाही चालला, तो सगळ्यांना स्पर्श करत अष्टांग योगाच्या 8ही अंगांना थोडा 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 थोडा, समाधी ही काही स्पर्शण्याची गोष्ट नाही, पण 7 अंगांच्यापर्यंत तो स्पर्श करत जाऊ शकतो. धारणा आहे, ध्यान आहे, समाधी ही काही लावायचा विषय नाही, ती प्राप्त होण्याची गोष्ट आहे. तर म्हणाले त्याला काही समाधी प्राप्त होत नाही म्हणून तो संसिद्ध नाही, त्याला योग सिद्ध होत. मग त्याला त्याची गती काय? भगवंताला तो प्रश्न विचारतो. मग हा जातो कुठे? दुसरं, कच्चित नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रमिव नश्यती अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणा पथी. म्हणाले काही वेळा काय होतं तर न उभय, दोन्ही नाही. उभय कोणते? प्रवृत्ती आणि निवृत्ती, इंद्रिय आणि मोक्ष. म्हणजे इंद्रिय म्हणजे आपल्या इंद्रियांच्या इच्छा, भोग, लालसा, विषय, वासना, बस ही बाजू पण नाही आणि दुसरी बाजू जी मोक्षाची आहे ती पण नाही. म्हणजे लौकिकामध्ये पण तो रमून त्याचा आस्वाद घेत नाही, प्रवृत्तीपर जीवनाचा उपभोग पण त्याला योग्य प्रकारे घेता येत नाही, आणि मोक्षाच्या दिशेने पण तो पोचत नाही. यतो भ्रष्ट हा ततो भ्रष्ट हा, इकडे पण बिचारा जागेपासून ढळलाच आहे, तिकडे पण बिचारा आपल्या स्थानापासून ढळलाच आहे. म्हणाले भ्रमिव नश्यती अप्रतिष्ठो, जो योग्य अशा आधारावरती उभा नाही आहे, अप्रतिष्ठ ज्याचा आधार सुटलेला आहे असा. नंतर महाबाहो विमूढो, मतिहीन आहे, बुद्धी नाही, ब्रह्मण हा पथी. म्हणाले असा हा मनुष्य या मार्गावरती काही पोचू शकत नाही. त्याचं काय होतं तर काय नश्यती, त्याचा नाश होतो. कसा नाश होतो? म्हणाले आकाशामध्ये जसे ढग असतात, सगळे एकत्र एकमेकांना जोडून जोडून असे पुढे पुढे जात असतात, त्यातला एखादा ढग त्यापासून बाजूला सुटला, अलग झाला, तर त्या सगळ्या ढगांच्या बरोबर तो राहत नाही. हळूहळू हळू बाजूला झालेला ढग विरल होत जातो, आकाशामध्ये नष्ट होऊन जातो. तसा हा आधारहीन आणि मतिहीन असलेला योगाचा अभ्यास करणारा पुरुष जेव्हा ना प्रवृत्तीत स्थिरावतो आणि ना निवृत्तीत स्थिरावतो. आता प्रवृत्तीत स्थिरावणं आणि निवृत्तीत स्थिरावणं बरोबर 12व्या अध्यायामध्ये आपण बघू की जी माणसं जीवनामध्ये आपल्यासारखी प्रपंचाच्या मार्गाने चाललेली आहेत, परंतु ज्यांना परमार्थाची आस आहे, हा प्रवृत्तीपर मार्गाने जाणारा मनुष्य. आणि निवृत्तीपर मार्गाने जाणारा मनुष्य मुळातच वैराग्यशील.
जो मुळात वैराग्यशील आहे तो आपल्या ठिकाणी आपली साधना कशी करतो, आपल्या ठिकाणी आपल्या साधनेतून पुढे जातो का जात नाही, का तिथे तो भ्रष्ट होतो. आता इतका वैराग्यशील आहे, संन्यास स्वीकारला आहे किंवा सगळं काही प्रपंचाकडे पाठ फिरवून निघून गेलं आहे, आता निरासक्त होऊन आपल्या जीवनात साधन त्याच्याकडनं घडतं का घडत नाही. कारण तिथे साधन करायला गेला तरी त्याचं मन लागत नाही. हे केव्हा आपल्याला कळतं, आपण तिकडे उत्तरेमध्ये जा, तिकडे भगव्याशिवाय परमार्थच नाही आहे. सगळे भगवं धारण करतात तेव्हा परमार्थ आहे. आणि त्या लोकांना आपल्याकडचा म्हणजे महाराष्ट्राचं त्यांना फार कौतुक आहे. कारण ज्ञानेश्वर, त्यांना ज्ञानेश्वरांचं फार प्रेम आहे, त्यांना नामदेवांचं प्रेम आहे. ते लोक म्हणतात तुम्हारा अध्यात्म कितना अलग है ना हमारे से. ते म्हणतात हम लोग तो संन्यास के बिना कुछ सोच ही नहीं सकते. त्यांना संन्यास घेतल्यानंतर बाकी काही कळो की न कळो, शंकराचार्यांचा मार्ग आहे आपल्याला, ज्ञानाचा मार्ग एवढं कळतं, मग ज्ञानाच्या मार्गावर अभ्यास करो की न करो. म्हणजे आपण जर सगळ्या त्यांच्या मठांमधून फिरलो, मठपती पाहिले, तर काय आपण प्रपंचात राहणारी माणसं पुष्कळ साधी राहतो. त्या माणसांना गाडीशिवाय चालत नाही, ते कोटीशिवाय गोष्टी करत नाहीत, कारण ते आपल्यासारख्या सामान्य पद्धतीने जीवनाचा विचारच करत नाही. आता आपण आश्रमामध्ये गेलो, राहिलो, 8 दिवस राहिलो, 10 दिवस राहिलो, आपण जर त्यांना काहीतरी, आपण राहिलो आश्रमात, कोणी फुकट राहत नाही. काय तो त्याच्या परिस्थितीप्रमाणे पैसे देत, त्यांच्या दृष्टीने ते खिसगंटीत पण नाही. कारण त्यांच्याकडे येणारा मनुष्य आपके हमारे लायक कुछ सेवा, आपके लायक सेवा हम क्या बोले, आप जो करना है वो करो. तो किमान 20-25 लाखाच्या खाली सेवा करतच नाही. म्हणजे तो असा सेवा करणारा मनुष्यच तिथे चालतो. त्या मठामध्ये राहणाऱ्या लोकांची स्थिती जर पाहिली तर खूप उत्तमोत्तम भोजन करतात, खूप उत्तम, सगळे संन्यासी आहेत. पण आपल्या आपल्या ठिकाणी आपला मठ स्थापन करून जेव्हा दुसऱ्याच्या मठात जाऊन लंगर घ्यावा लागतो, त्या लंगरचं भोजन करायला लागतं, तेव्हा कोणत्याही संन्याशाला आवडत नाही. कारण संन्यास धर्माला अनुसरून भोजन मिळतं, त्या भोजनाची रुची कोणालाही नसते. जो तो आपल्या छोट्या एका खोलीचा आश्रम उभा करतो, पण आपल्याकडे आपलं भोजन बनवतो आणि मस्त मजेत. म्हणजे जिव्हा लवल्यच संपलं नाही, खाण्यापिण्याची इच्छाच आमची सुटली नाही, रहन सहन बदलला नाही. ते सगळे त्यांचे पण हिशोब आहेत. आपल्याकडे जसे आपल्या मुलांचे हिशोब आहेत ना, की नोकरीला लागला, 2 वर्ष झाली, अजून त्याच कंपनीत आहे, मग तुझी प्रॉपर ग्रोथ कशी व्हायची. तुला ग्रोथ करता पहिली कंपनी सोडली पाहिजे, ही कंपनी सोड, ती कंपनी. मग तो आपण पण त्याचा विचार आता करतो की 5 वर्षाची नोकरी झाली म्हणजे याचा पगार आता किती असेल आपल्याला पण माहिती झालं. कारण एवढ्यापर्यंत तो पोचला म्हणजे नॉर्मल ग्रोथ आहे, एवढ्यापर्यंत नाही पोचला म्हणजे काहीतरी गडबड आहे. तर तसं संन्याशांचे हिशोब आहेत तिथे, की हा संन्याशी इथे येऊन राहिला, किती वर्ष झाली, 10 वर्ष, अभी इसकी कोठी नाही बनी. त्याची कोठी तोपर्यंत झालीच पाहिजे. मग कोठी बनली की त्याचे शिष्य झाले पाहिजेत. मग ते शिष्य किती असले पाहिजेत, मग त्यांनी काय शिकवायला पाहिजे, कशाचा पाठ घ्यायला पाहिजे, तो काय घेतो, चित्सुखी घेतो, तो काय विवेक सिंधू घेतो, काय तो विचारसागर घेतो, काय तो शंकराचार्यांचं भाष्य घेतो. आपने क्या पढाया है, जे शिकवलं आहे त्याच्यावरती तो साधू मोठा का लहान सुरू आहे. त्यांचे पॅरामीटर्स आहेत, त्यांचे निकष आहेत. आणि त्यांच्या जर आपण पाहिल्या कसोट्या तर काही प्रापंचिक आणि निवृत्ती याच्यात काही अर्थ नाही. म्हणून ते इथे सांगतात की आमच्यासारखा प्रापंचिक मार्गावर राहिलेला मनुष्यसुद्धा प्रपंचामध्ये काही नियंत्रणात, काही संयमात जीवन जगतो. संन्यासी होऊन सुद्धा त्यांच्याकडे जर वैराग्य नाही आलं तर ते म्हणतात काय उपयोग आहे. तिथे पण उच्छेदच आहे, तिथे पण नाशच आहे. आणि प्रपंचामध्ये सुद्धा फक्त स्वार्थ, तरी पण नाशच आहे. आपण टी व्हीवरच्या एवढ्या गोष्टी पाहतो, ते क्राईम पेट्रोल बघितल्यानंतर तर सगळं ते अंगावर येतं, इतकं डोकं सुन्न होतं. काय समाज आहे, काय विचार आहेत. आम्ही आमची संस्कृती आणि ह्या गोष्टी बोलतो, पण इथे त्यांनी तेच सांगितलं आहे की प्रपंचामध्ये राहून चांगलं राहावं आणि काही साधन करावं, ही एक भूमिका. प्रपंच सोडून द्यावा, वैराग्यशील बनावं,
पाहिजे असेल तर वस्त्रांतर करावं, नसेल तर करू नये, पण वैराग्यशील मार्गाने साधन करावं. या दोन्हीही मार्गावरची माणसं आपल्याला अप्रतिष्ठित आणि मतिहीन दिसतात, ज्यांचा पायाच ढळलेला आहे. कारण मंदिराकरता तिथं भ्रष्टाचार आहे. आपल्या मंदिराला उभं करताना आपल्याकडे पैसे किती, तुम्ही त्या महंतांच्या मध्ये बघितली चर्चा आपल्याला कळू शकते. कितने भागवत सप्ताह किया आपने, इनका रेट क्या है भागवत सप्ताह का, इनके लोग कितने आते हैं, इनका पेंडाल कितने का पड़ता है, झांकी कितने की होती है, सगळ्याचे हे लागलेले आहेत, बोली लागलेली आहे आणि हे सगळं होत आहे. मग ते इथे म्हणतात की हे असे जे लोक आहेत की दोन्हीकडे भ्रष्ट आहेत. म्हणजे इकडे संन्यासी म्हटलं तरी ती स्थिती. हा महामंडलेश्वर झाला, उन्हें कैसा महामंडलेश्वर किया, हम महामंडलेश्वर होने के लायक है, हम यहाँ के पुराने हैं, हम कब से आए हैं गुरुजी के साथ. तिथं केवढ्या मारामाऱ्या चालतात. एकाला त्या महामंडलेश्वर पदावरून काढायचं, दुसऱ्याला बसवायचं. कशाला म्हणायचं राहुल गांधी म्हणतो की सगळ्यांना राजीनामे द्या, तिथं तेच आहे. अध्यात्माच्या क्षेत्रातही तेच आहे. याला खाली उतरवा, मला खाली वरती बसवा. खाली उतरवले तरी पुन्हा ते त्या प्रयत्नातच असतात. कोशिश जारी राहती आहे की पुन्हा आपल्याला कधी बसता येईल. इथे त्यांनी म्हटलंय की असे जे लोक आहेत की म्हणाले जिथे इंद्रिय सुखाच्या दिशेने जर प्रपंच आहे म्हटलं तर प्रपंचातला मनुष्य स्वार्थाने अयशस्वी झाला. वैराग्याच्या मार्गाने, निवृत्तीपर मार्गाने जाऊन साधन करतो आहे असं म्हटलं तर त्या वैराग्यशील मार्गावरती तोही घसरला आहे. त्यालाही तिथे भ्रष्टाचार आहे, त्यालाही तिथे चारित्र्यहीनता आहे, त्यालाही तिथे सगळ्या ऐषणा आहेत आणि त्याच्यामधून तोही त्या मार्गावरती स्थिर राहू शकलेला नाही. तर म्हणाले अहो, तो इथे प्रश्न विचारतो, महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथी. आता असा कुठेतरी तो अडकला, त्या सिद्धीमध्ये अडकला, त्या साधनेमध्ये अडकला. एखादा असा नाही अडकला, काहीतरी सिद्धी प्राप्त झाली, तो त्या सिद्धीतच अडकला आणि मग त्या सिद्धीच्या जोरावरती त्याच्या भोवतीचा सगळा महंतीच्या मधून येणारा जो काही परिवार आहे तो वाढत गेला. त्याची मजा वाटली, त्याच्यामध्ये सुख वाटलं, लोकेशणा वाढत गेली आणि त्या लोकेशणेमध्ये तो अडकला. म्हणजे त्यांनी सांगितलं हे काही का असेना. झालं काय तर तो ब्रह्माच्या पथावरून किंवा ब्रह्मज्ञानाच्या मार्गावरून च्युत झाला. काय होतं त्याचं, खूप केलं आधी. कितीतरी आपण डोळे उघडून पाहिलं तर आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या घटना आहेत की आपल्या मार्गावर अप्रतिम असलेले, अगदी उत्तम प्रकाराने प्रवचन करणारे, त्याच्याबरोबर उत्तम साधना असणारे, स्वतःच्या मागची पार्श्वभूमी उत्तम असणारे असे लोक काही काळानंतर गडबडलेले दिसतात. आपण आपल्या समाजामध्ये पाहतो की इतक्या चांगल्या मार्गावरून जाणारी माणसं, पुष्कळ चांगला अधिकार असणारी माणसं, ज्यांचा महंत म्हणून नावलौकिक आहेत अशी माणसं आपल्या स्थानावरून भ्रष्ट झाली. अर्जुन म्हणतो केव्हा न केव्हा तरी आसक्ती त्यांना घेरते, केव्हा न केव्हा तरी कोणती तरी तृष्णा त्यांना घेरते. त्यांना असं वाटतं हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. तुम्ही बघा कुठल्या आमच्या उत्तर काशीला या, कोणत्याही महाराजांच्या हातातला मोबाईल लाख रुपयाच्या खालचा असणार नाही. तिथे हेच असतं, हे असला मोबाईल हा कसला महाराज आलाय, याची गाडी असली हा कसला महाराज आलाय, याचा आश्रम असा हा कसला महाराज आलाय. सांगायचं म्हणजे एक कोणती तरी स्थिती येते की ज्या स्थितीला इतकं साधन पुढे गेलेलं असताना सुद्धा पुन्हा प्रपंचाच्या विषयीची आसक्ती त्याच्या मनामध्ये येते. मग पैशाची असेल, मग कीर्तीची असेल, कशाची असेल, पण आसक्तीने तो घेरला जातो हे मात्र निश्चित आहे. दुसरं असं आहे, प्रपंचातला मनुष्य आहे, चांगला सचोटीने काम करत पुढे गेला आणि जेव्हा त्याला संधी मिळाली, नाथांचं भारुड आहे ना, जववरी रे तववरी जंबूक करी गर्जना, जव त्या पंचानना देखिले नाही हो बाप. म्हणाले तोपर्यंतच गर्जना आहेत एका वेगळ्या अर्थाने की मनुष्य आपल्या चांगलेपणाची गर्जना तोवरच करतो जोपर्यंत तो त्या भ्रष्टाचाराच्या मार्गावर जात नाही.
जात नाही का जात नाही? जाता येत नाही म्हणून जात नाही. गेलो तर आपलं नुकसान होईल म्हणून जात नाही. संधी मिळाली नाही म्हणून जात नाही. संधी मिळाल्यावर सोडतो कशाला? मग म्हणाले इतका चांगला सज्जन माणूस, आमचा पिंजरा सिनेमा झाला त्याचा, आणि म्हणाले इतका त्याचं पतन झालं. आता चांगला होता, इतकं सगळं चांगलं असताना सुद्धा त्याचं पतन का झालं? आणि त्याचं जर पतन झालं तर ह्या ब्रह्माच्या मार्गावरून जाणारा मनुष्य जेव्हा त्या मार्गाला सुटतो किंवा त्या मार्गाच्या नियमांपासून दूर जातो तेव्हा त्याचं भवितव्य काय होतं? लौकिकात काय होतं? लोकांनी नावं ठेवली का लोकांनी चांगलं म्हटलं हा भाग गौण आहे. इतके जन्म आम्हाला घ्यायचे आहेत. आपल्याकडे भ्रष्टाचार, आपल्याकडे तत्वनिष्ठा, आपल्याकडे सच्चरित, या सगळ्या गोष्टी कोणत्या अधिष्ठानावर उभ्या आहेत? आपल्याकडे याच अधिष्ठानावर उभ्या आहेत की सत्यता, तत्वनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा, चारित्र्य संपन्नता, निस्पृहता, निरासक्ती, या गोष्टी हे गुण महत्त्वाचे. पण तात्कालिक मिळणारे लाभ महत्त्वाचे नाहीत किंवा ते आम्हाला कधी आकर्षित करत नाहीत. त्याचं कारण असं, स्पॅन काय आमच्या आयुष्याचा, काल काय, 70, 80, 90 वर्ष, अगदी 100 वर्ष झाली, तरी 25 वर्षात ह्यातलं काही मिळवलेलं नाही. पुढे शेवटच्या 25 वर्षात काही मिळवण्याची फारशी उमेद नाही शरीराने. मधला 50 वर्षाचा काळ, 50 वर्षाच्या काळामध्ये जो मिळवायचा किंवा जे मिळवायचं आणि ते मिळवण्याकरता सगळ्या सद्गुणांना डावलून ते मिळवायचं, हा एकच जन्म आम्ही जगणार आहे का? सारखेच जन्म येणार आहेत. ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात मिळवू, पुढच्या नाही तर त्याच्या मिळवू पुढच्या. घाई कशाची आहे? आजच मिळवून, आजच कमवून, आजच खाऊन, कोणत्या तरी मार्गाने का होईना, येणं केनं प्रकारेनं आम्ही ते प्राप्त करावं ही भूमिका नाही. या जन्मात जे मिळणार आहे बस पुरेसं आहे, आपल्याला संतोष आहे त्याच्यात. आणि जेव्हा हा संतोष आहे तेव्हा मनुष्य वेड्यावाकड्या मार्गाने जात नाही. आमच्या तत्त्वज्ञानाने मी संतुष्ट आहे म्हणून मला काही करण्याची आवश्यकताच नाही, माझ्या अंगामध्ये काही कर्तृत्व, माझ्या अंगामध्ये काही मिळवावं ही काही ओढ नको, ह्याच्याविषयी माझ्या मनामध्ये काही ध्येय जरूर पाहिजे. कारण त्यांनी तर योग कर्मसु कौशलम सांगितलं की कर्म अधिकाधिक जितकं चांगलं करता येईल आणि त्या कर्मातून जितकं अधिकाधिक चांगलं मिळवता येईल ते मिळवायचं आहे. याचा अर्थ काही चांगलं मिळवायचं ह्याच्याकरता वेडवाकडं वागायचं आहे हा त्याचा पर्याय नाही. त्याच्यामधून अर्जुन प्रश्न विचारतोय की मनुष्य व्यवहार करताना किंवा एखादा साधू संन्यासी व्यवहार करताना सुद्धा त्याला चांगलंही कळतं आहे आणि वाईटापासून मन दूर पण होत नाही आहे. असा जो मनुष्य आहे हा कुठल्याही मार्गावर असला, प्रवृत्तीच्या किंवा निवृत्तीच्या, तरीसुद्धा तो मनुष्य केव्हा तरी ढळला तर त्याला मार्ग कोणता राहिला, त्याची गती काय? म्हणजे लोक म्हणतील की मग आले कशाला या मार्गावरती, साधे लोक जगत होते तसे जगला असतात तर बरं झालं असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की ब्रह्मण हा पथी, या ब्रह्माच्या मार्गावरती, या ब्रह्मज्ञानाच्या मार्गावरती तो जो असा विचलित झाला, भ्रष्ट झाला, आधारहीन झाला आणि मतिहीन व्यक्तीसारखं वागू लागला तर त्याला मार्ग काय? एतत् मे संशयम कृष्ण, हा माझा संशय, एतत् मे, हे जे माझे संशय आहेत, हे जे तुला प्रश्न विचारलेत कृष्ण, छेतुमर्हस्य शेषतः, तूच एकटा त्यांचं निराकरण करण्याकरता समर्थ आहेस. तूच एकटा त्या संशयाचा पूर्णपणे माझ्या मनातल्या संशयाचं निराकरण करून मला तू समाधान देऊ शकशील. अशेषतः, काहीही शिल्लक न ठेवता, कोणताही संदेह न राहता मी माझ्या ठिकाणी तुला किंवा मी माझ्या ठिकाणी तुला विचारलेले हे संशय किंवा हे माझे प्रश्न तू अगदी उत्तम प्रकाराने उत्तर देऊन माझं समाधान करशील. त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते, म्हणजे तुझ्याशिवाय, त्वदन्यः तुझ्याशिवाय अन्य कोणीही या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता समर्थ आहे आणि तो माझ्या संशयाचा पूर्णपणे उच्छेद करेल असं काही मला वाटत नाही.